गाईज, कसे आहात? होप सो मजेत असाल. मी संजीवनी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग्स. तर आज ब्लॉगमध्ये मी एकटी नाही आहे, तर आज आहे इकडे शमिका. आणि आज आम्ही तुमच्यासाठी एक छानसा ब्लॉग घेऊन आलो आहे. कोणता ब्लॉग आहे? आपण आपल्याकडे जर न्यू बेबी येणार असेल तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तू गरजेच्या असतात त्याचा ब्लॉग आहे हा. आणि आम्ही त्याच्यासाठी भरपूर काय केलंय, शॉपिंग. जे की महिलांच्या आवडीचं असतं, जे की त्यांना वेळ ना काळ न बघता त्या कधीही शॉपिंग करू शकतात, ऑनलाईन ऑफलाईन. सो कितीही वेळ हा. तर असंच आम्ही शॉपिंग केलेलं आहे. पण त्याच्यातल्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या मम्मासाठी आणि बेबीसाठी यूजफुल असणार आहे, त्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर त्याआधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. कारण की ही जी प्रेग्नन्सी सिरीज आज जो आम्ही पहिलाच व्हिडिओ करतो, त्याच्यानंतर बाळाची बॅग, मम्माची बॅग, त्याच्यानंतर अशी प्रेग्नन्सी सिरीज अजून पुढे व्लॉग्स येणारच आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप महत्त्वाचे असणार आहेत. आपल्यापैकी बऱ्याचशा मुली ज्यांना माहिती नसतात ह्या गोष्टी, की कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या डिलेव्हरीच्या टाईममध्ये, किंवा काय काय लागणार आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला, आत्ता महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शॉपिंग आम्ही काय काय केलं आहे आणि काय महत्त्वाचे आहे ते तुम्हाला दाखवतोय. ब्लॉग कंटिन्यू बघा. सो गाईज, हे बघा, इकडे असं हे भरपूर असं शॉपिंग आहे. अमेझॉनवरनं मागवलंय. हा असा एक अख्खा सेट येतो, त्याच्यामध्ये बेबीच्या सगळ्या इसेन्शियल गोष्टी असतात. सो आम्ही असा हा सेटच मागवला. हे बघा, इकडे त्याचबरोबर इकडे आणि खाली देखील आहे. सो आता ती ओपन करून दाखवणार आहे काय काय मागवलंय आणि काय काय. बेडिंग सेट. हा, तर सगळ्यात पहिला म्हणजे जर बेबी जे घरात पहिलंच असेल, म्हणजे पहिलाच बेबी येणार असेल, तर आपल्याला त्याच्यासाठी बेडिंग सेट महत्त्वाचा असतो. त्यामुळे आम्ही हे 3 बेडिंग सेट आले ह्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला आता दाखवते. सो हे नेटचं आहे. हा नेटचा बेडिंग सेट आहे. ह्याच्यासोबत एक यू पिलो सुद्धा येतो आतमध्ये. गाईज, जरा इग्नोर करा, कारण आमचं लॅच म्हणजे दरवाजा बंद झाला. तो उघडा होता, तो बंद झाला. अशा प्रकारे म्हणजे आपण ह्यात जर काय खरं नाहीये. आज ब्लॉग चालू असताना बऱ्याच गोष्टी होत आहेत. थोडंसं समजून घ्या. फॅमिली ब्लॉग आहे तर या गोष्टी होणारच. सो हे असं नेट आहे ह्याला, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बेबीला असं छान झोपवू शकतो. त्याच्यानंतर बेडिंग सेट आहे. हे बेबीचं कॅरियर आहे, म्हणजे हे आपण हॉस्पिटलला पण घेऊन जाऊ शकतो, किंवा बेबी खूप लहान असतं. सो फर्स्ट टाइम मॉम्स असतात, त्यांना बाळाला घेताना किंवा थोडी भीती वाटू शकते. पण ह्याला अशा चेन्स असतात दोन्ही बाजूंनी, आणि इथे ह्याची अशी टोपी होते, म्हणजे ह्याच्यात ते बाळ व्यवस्थित, म्हणजे याच्यामध्ये असं बाळ सेट होऊ शकतं आणि तुम्ही असं घेऊ शकता. ओके, तुम्ही असं कॅरी करू शकता, त्याला झोपवू पण शकता तुम्ही. हे असं मोठं पण होतं, म्हणजे बाळाला थंडी वगैरे पण वाजणार नाही ह्यामध्ये, आणि तुम्ही बाळाला व्यवस्थित कॅरी करून कुठेही घेऊन जाऊ शकता. तुम्ही बघू शकता. कॅरियर प्लस बेड सेट आहे त्याचा. आणि नेक्स्ट लास्ट, आणि हा पण एक आहे, त्याच्यामध्ये पिलोज छोटीशी उशी. वाव, बघा किती छान छान छोट्या छोट्या. प्लस ही त्याची गादी आहे, ही आपण त्याला पाळण्यामध्ये टाकू शकतो किंवा बेड. आणि ही गादी बघू शकता गाईस तुम्ही, किती सॉफ्ट आहे. आपण कुठल्याही गोष्टीचं प्रमोशन नाही करत आहे, तर ती आपल्यापर्यंत छान आलेल्या आहेत या गोष्टी. आणि आम्ही ज्या पण मागवल्या त्या सगळ्या व्यवस्थित आलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सांगतोय की कुठल्याही गोष्टीचं किंवा कुठल्याही प्रोडक्टचं आम्ही प्रमोशन करत नाहीये. आणि आम्ही कलर मोस्टली ग्रे घेतले, म्हणजे याच्यामध्ये पिंक आणि ब्लू होता, पण आता आपल्याला माहित नाही ना की गर्ल असणार आहे की बॉय असणार आहे. सो त्यामुळे आम्ही ग्रे कलर घेतले सेट. सो आता बाळाच्या कपड्यांकडे वळूया आपण. अजून काय काय लागतं. सो ह्या ड्राय शीट आहेत त्याच्या, म्हणजे बाळाचं आपण जेव्हा डायपर चेंज करतो किंवा त्याला डायपर फ्री टाइम देतो, तेव्हा त्याच्या आपण ह्याच्यावर त्याला झोपवू शकतो. आणि ह्याच्या मागणं प्लॅस्टिक आहे, पण ह्याच्यावरती असं कॉटनचा एक लेअर आहे, आणि त्याच्या आतमध्ये पण एक छोटीशी. आणि हा बघा, तुम्ही बघू शकता इतका सॉफ्ट आहे.
ही साईड सुद्धा की शू म्हणा किंवा शी म्हणा जरी झाली तरी पण ती तुमच्या बेडशीटवर खराब नाही होणार किंवा ती येणार नाहीये. सो वॉटरप्रूफ आहे आणि खूप कॉटनची असल्यामुळे खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही ह्याच्यावर बाळाला झोपवू शकता. सो असा हा सेट घेतलाय. तो किती सेट आहे? 4 आले हे. त्याच्यामध्ये हे 4 कलर आणि डिफरंट डिझाईन्स आहेत. असं नाही की सेम. म्हणजे हा येलो कलरचे एक आहे, हे ब्लू कलरचे एक आहे, जे की लहान मुलांना असे फार आवडतात. सो असं तिने छानसे प्रोडक्ट मागवलेत आणि ते आपल्यापर्यंत छान आलेले आहेत. हे पण बघू शकता. आणि तुम्ही याची लेंथ पण बघू शकता जी न्यूबॉर्नच्या दृष्टीने बरोबर आहे. म्हणजे असं छोटं पण नाहीये खूप आणि असं खूप मोठं पण नाही. अगदी बरोबर. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत. नेक्स्ट आता आपण जे कॉटनचे कपडे आले. हा 8चा सेट आहे. ह्याच्यामध्ये त्याचे नॅपीज आणि त्याचे टी शर्ट असे दोन्ही आले. अच्छा, तर एखादा आपण पॅटर्न बघूयात. सो हे त्याचे असे छान अशी काय झबलं म्हणू शकतो आपण याला. हे आले, हे प्युअर कॉटनचे. अच्छा, हे वॉश केल्यानंतर मग ते हे होईल छान, त्याचं मऊ मऊ होईल. सो हे किती क्यूट दिसतंय. किती छान आहे. तुम्ही बघू शकता गाईज. आणि लहान मुलं असले की त्यांना हे अशामध्येच कलरफुल हवेत. तुम्ही मोस्टली ना घेताना असे फ्रंट ओपन घ्या. म्हणजे काय होतं, बेबी एकतर लहान असतं, त्याला आपण वरून घालायचे जर कपडे घेतले तर ते इरिटेट होऊ शकतं किंवा त्याची मान त्याने धरलेली नसते, सो त्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही असे ना फ्रंट ओपन वाले घ्या, म्हणजे त्याला घालायला पण इझी होतात. सो हे असे 8 आलेत. कलर वेगवेगळे आहेत, डिझाईन सगळ्याची वेगळी आहे. सो हे आलेले आहेत. मस्तच, किती छान आहे. तुम्ही बघू शकता. आणि याच्यासोबत आपल्याला काय आलं? आणि ह्याच्यासोबत हे नॅपीज आहेत. ओके, याच्यासोबत नॅपीज आहेत. नॅपीज म्हणजेच लंगोट. तर मग ह्या पण मॅच आहेत. हो, अच्छा, तर ह्या सगळ्या मॅच आहेत. तुम्ही बघू शकता. आपण एवढं सगळं काही हॉस्पिटलला नाही घेऊन जाणार, ह्यातलं थोडंसंच घेऊन जाणार आहे. पण आता एवढं सगळं तो सुद्धा व्लॉग लवकरच येणार आहे तुमच्या बरोबर. तो शेअर करणार आहे की हॉस्पिटलला जाताना मम्माची बॅग कशी असावी किंवा बेबीची बॅग कशी असावी, आपल्याला कोणते कोणते त्याच्यामध्ये प्रोडक्ट न्यायचे आहेत ह्याची देखील असणार आहे. तर आता नेक्स्ट आहे, बघू काय. हे तर बघा, हे मला खूप आवडले. म्हणजे आपण थंडीला सुद्धा त्याला. आणि आता सध्या वातावरण खूप गार असल्यामुळे हे खूप छान आहे आणि लहान मुलांसाठी खूप भारी वाटणार आहे. आणि ह्याच्यासोबत हे 4 आलेत. 4 वेगवेगळे डिझाईन्स, 4 वेगवेगळे मस्त कलर्स आलेत. आणि खूपच क्वालिटी, म्हणजे आपण म्हणतो ऑनलाईन मागवल्यावर त्याची क्वालिटी कशी असेल काय, पण ह्याची क्वालिटी हो खरंच खूप छान आहे. तुम्ही बघू शकता. आणि पॅटर्न पण खूप सुंदर आहे, होजिरी आहे. त्याच्याबरोबर काय आलंय, मस्त सॉक्स आणि हे त्याचे मिटन्स. हे प्रत्येक त्याच्या झबल्यासोबत एक असं मॅचिंग आलेलं आहे. तर हे आहेत सॉक्स आणि हे मीटर, म्हणजे हातात घालायचं आहे. आणि हे सॉक्स तर नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट की जे बेबीचे दुसरे जे मिटन्स किंवा सॉक्स येतात, ज्याला ते असं हे असतं, इलास्टिक असतं शिवलेलं, ते घ्यायचं नाही शक्यतो. कारण मोस्टली असे घ्यायचे किंवा मग ते दुसरे येतात रब्बरवाले, ते घ्यायचे. पण ते तसे नाही घ्यायचे, कारण की त्याने बेबीचं रक्त साकळू शकतं. इलास्टिक वाले, की ज्याने बेबीला त्रास होऊ शकतो त्यांच्या हाताला. सो आता हे कसं आहे, हे तुम्ही बांधू शकता. त्यामुळे आपण सैल किंवा हे असं छान, त्याला इलास्टिक नाहीये. त्यामुळे बेबीची स्किन एकतर खूप एलिगंट असते. सो त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. आणि आपण बाळाचा विचार करूनच या गोष्टी सगळ्या मागवल्या आहेत. ह्या अशा 2 छान मस्त टोप्या पण आल्यात. सो असा हा एक सेट आहे अख्खा. नॅपीज पण आले त्याच्यासोबत. त्याच्या नॅपीज पण खूप सुंदर आहेत गाईज. जे की आपण लंगोट म्हणतो, त्या पण खूप छान आहेत, मऊ एकदम. सो तुम्ही बघू शकता. सो हे असं आहे त्याला. मस्त, असे मस्त 2 असे क्यूट असे त्यांनी त्याला बांधण्यासाठी हुक दिलेत. सो छान आहे. सगळे प्रोडक्ट खूप छान आले. काय तर साईज पण अशी जरा बघू शकता की मोठी आहे, म्हणजे बॉयला पण चालेल आणि गर्लला पण चालू शकेल. हो अगदी.
आणि आपण बऱ्याचदा म्हणतो की ऑनलाईन शॉपिंगमध्ये बऱ्याच गोष्टी व्यवस्थित येत नाहीत, तर तुम्ही मागवताना जर व्यवस्थित अशा प्रकारे प्रोडक्ट्स मागवले, थोडे कॉस्टली गेले तरी काय प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला जसे हवे तसे आपण घरी बसून ह्या गोष्टी मागवू शकतो. आणि तसंच केलेलं आहे आपण घरी बसून. तिला कुठे आता जाता येणार नाही आणि आम्ही जर घेतले तर ते तिच्या म्हणण्याप्रमाणे ते व्यवस्थित आले तर ठीक, नाही तर पुन्हा तो प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून तिनेच ते मागवलेत. सो हे देखील नॅपीज आहेत, खूप सुंदर आहेत, बघू शकता. आणि हे होजेरी मटेरियलचे आहेत, मऊ आहेत एकदम. बाळाच्या स्किन साठी सुद्धा त्याला एकदम छान बसतील असे. आणि ह्याच्यामध्ये 3 पॅटर्न आलेत. हे खरीण ही सगळ्यात क्यूट प्रिंट वाटते मला, आणि हा 2 आहेत, आणि ही एक आहे. सुंदर. आणि साईज वाईज सुद्धा व्यवस्थित आले, म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं जेव्हा बघून की हे एवढं चांगलं येऊ शकतं. नाही खरंच, पण ते खरंच खूप छान आलेत. आणि आता सगळ्यात लास्ट म्हणजे राहिलंय ते म्हणजे आपण बाळाचे कपडे घेतले, नॅपीज, मिटन सगळे, पण आपण बाळाला जे ट्रेडिशनली गुंडाळतो, जे पहिलं दुपतं त्याच्यासाठी, तो ते हे आहे. हे 3 मिळतात, 3चा सेट असतो. आणि हे असं छान मस्त होजियरीचंच आहे, मऊ आहे खूप. आणि त्याला इथून अशी टोपी पण आहे, म्हणजे ह्याच्यात आपण बेबीचा हेड ठेवू शकतो. आणि हे त्याला गुंडाळायला हे असं. आणि मोठं आलंय, म्हणजे असं नाही की बेबीला असं पुरणार नाही, व्यवस्थित छान आलंय. मस्त. हे किती आलेत? 4 आहेत ना? हा, हे ह्याचे पण 3 आहेत. अच्छा, ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे, ह्याच्यावर स्माइली आहे, आणि हा एक ब्ल्यू डायनासॉरचा आहे. सो हे खूप सुंदर आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आणि या खरंच घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं ना, बऱ्याचदा आपण लहान मुलांना तर आधी तर आपण 2 ते 3 दिवस आपण घरातलेच कपडे जुने घालतो, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे गरजेचंच आहे. तो आता उद्याचा प्लॅन आहे की हे सगळं स्वच्छ धुवून डेटॉलमध्ये मग आपण यूज करणार आहोत. आणि डिटर्जंट येतो बेबीजचा, म्हणजे मोस्टली आपल्या डिटर्जंटमध्ये नका धुवू, कारण एकतर त्याच्यामध्ये रॅश पार्टिकल्स असतात किंवा स्ट्रॉंग स्मेल असतो, आणि बेबीसाठी फ्रेग्रन्स वाला काय घ्यायचं नाही. तर त्याच्यामुळे आम्ही हे घेतलंय. आणि अजून काही गोष्टी ज्या ह्यामध्ये नाही आहेत, म्हणजे बाळासाठी इम्पॉर्टंट आहेत, त्या 2 गोष्टी अजून आहेत. त्या म्हणजे हे आहे, हे मी हाऊस किंडर बेबी त्याच्यावरनं मागवलंय. हे त्याचे 5 स्वॅडल्स आहेत. हे असे कॉटन, प्युअर कॉटनचे आहेत, मस्लिन क्लॉथचे. सो मी तुम्हाला ओपन एक करून दाखवते. वाव. सो हे आता तुम्ही कसं आहे, बाळाला गुंडाळण्यासाठी किंवा पुसण्यासाठी टॉवेल म्हणा किंवा काय, कारण हे सॉफ्ट आहे, तुम्हाला दिसतंय का नाही मला माहित नाही, प्युअर कॉटन आहे, एका धुण्यामध्ये तो छान सॉफ्ट होणार आहे. तर हे आपण बेबीला ते फीडिंग टाइम झाल्यानंतर बर्प करायला लावतो, तेव्हा पण आपण त्याला असं घेऊ शकतो. हो, आपण पण यूज करू शकतो, कारण खूप छान आहे आणि युजफुल आहे. सो असं छानसे असे आम्ही हे प्रोडक्ट मागवलेत. आणि लास्ट वन ते म्हणजे हे त्याचे वॉश क्लोथ आहेत. म्हणजे कधी कधी हॉस्पिटलमध्ये बेबीजना आंघोळ घालतात किंवा नाही घालत, किंवा मग बेबीजना आपल्याला पहिले हॉस्पिटलमध्ये रोजच आंघोळ घालतील असं नाही, किंवा त्यांना क्लीन छान हो दूध बाहेर काढू शकतं ते. त्याच्यासाठी फेस वॉश छान मस्त नॅपीज टाइप आहे, हे छान आहेत. त्याचे रुमाल छोटे, हे पण मस्लिन क्लॉथचे कॉटनचे आहेत, खूप सुंदर. सगळे खूप प्रोडक्ट छान मिळालेले आहेत, आणि ते सगळे युजफुल आहेत, तुम्ही बघू शकता. तर हा असा आजचा छानसा व्लॉग होता. सो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, आणि अजून काही गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला पुढे देखील दाखवणार आहोत. तर चला, जर ह्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही ते डिस्क्रिप्शन मध्ये देतो. नक्कीच देऊ. चालेल, चला, व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असे छानसे व्लॉग्स तुमच्यासाठी येणार आहेत, तर नक्की बघत राहा. बाय बाय.